शेतकरी संकटात आलाय। ज्या शेतकऱ्यावरती या अवकाळी पावसामुळे त्याच्या फळबागाचं पिकांचं नुकसान झालं, त्याला योग्य मोबदला, योग्य अनुदान हे सरकार नक्कीच देईल। त्यामध्ये मुस्लिम समाज ईद साजरी करतोय। मी तमाम महाराष्ट्रातील माझ्या मुस्लिम बंधू भगिनींना ईदच्या मनापासून शुभेच्छा देतो। हा देश गंगा जमुना तहजीब ठेवणारा देश आहे। या देशाच्या संविधानानं या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ताठमानानं जगण्यासाठी डॉक्टर परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, त्याच संविधानाचा परिपाक या देशात सर्व जाती धर्मातली लोक आपले सण अतिशय उत्साहात साजरा करतात। आजचा हा सण आमच्या सर्व मुस्लिम बंधू भगिनींचा आहे आणि दरवर्षीप्रमाणे गेल्या 22 वर्षापासून मी परळीच्या ईदगाहवर परळीतील तमाम मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी उभा असतो। आज आपल्या TV9च्या माध्यमातून सुद्धा मी महाराष्ट्रातील तमाम मुस्लिम बंधू भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो। आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा जयंती आहे। या जयंतीच्या निमित्तानं सुद्धा ज्यांनी सत्यशोधक समाज उभा केला आणि सत्यशोधक समाज उभं करत असताना त्या समाजाला पुढे आणण्यासाठी जे अथक परिश्रम घेतले, तेही 18व्या शतकात त्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांना मी मनपूर्वक या ठिकाणी वंदन करतो आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं सुद्धा महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। काल अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं आगमन झालेलं आहे। त्या ठिकाणी जनावरांचा प्रश्न असेल, यांचा किंवा आंब्याचा मोठ्या नुकसान झालं आहे। हे खरं आहे की आंब्याचं फळबागेचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, पण इतर पिकांचं नुकसान या ठिकाणी काही पिकं नव्हतीच, फक्त फळबागा आहेत। त्या फळबागाच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत्या ज्याचं नुकसान झालं। त्या बाबतीमध्ये प्रत्येक जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पावसामुळं नुकसान झालं त्या ठिकाणी पंचनामे करण्याच्या संदर्भात त्या जिल्हाधिकाऱ्यांना मदत पुनर्विभागाच्या वतीनं आदेशित करण्यात आलेलं आहे, सरकारच्या वतीनं करण्यात आलं आहे। ते पंचनामे चालू आहेत, पंचनामे अंती। आज निवडणूक आहे, मदतीच्या विषयाच्या संदर्भात फार जाहीरपणानं बोलता येत नाही, कोड ऑफ कंडक्ट लागलेला आहे। पण अशा काळामध्ये जे कुठला शेतकरी संकटात आलाय, ज्या शेतकऱ्यावरती या अवकाळी पावसामुळं त्याच्या फळबागाचं पिकांचं नुकसान झालं, त्याला योग्य मोबदला, योग्य अनुदान हे सरकार नक्कीच देईल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।